श्री स्वामी समर्थ. लग्न का ठरत नाही, नोकरीसाठी पायपीट करून दमला आहात, मित्रांना पाहून हसू आवरत नाही, पण आतून जीव तुटतोय ना. समाजाचे ते तिरस्कार बोल, नातेवाईकांचे ते टोचणारे प्रश्न, काय मग कधी होणार, या प्रश्नाने तुमचा आत्मविश्वास संपवला आहे ना. थांबा, आज तुम्हाला कुणाकडेही जायची गरज नाही. कोणतीही महागडी पूजा, कोणताही जादुई उपाय नाही. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची अशी एक प्रभावी सेवा सांगणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील हे दोन मोठे दरवाजे एका झटक्याने उघडून देईल. फक्त एकच अट, ही सेवा तुम्हाला तुमच्या घरात बसून पूर्ण श्रद्धेने करायची आहे. भावनाचे समर्पण आणि संकल्पना. मी जाणतो तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन आला असाल आणि उपाय केले असतील, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही स्वामींवर 100% विश्वास ठेवलात का? लग्न आणि नोकरी या दोन गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारे तुम्ही एकटे नाही. ही वेळ अशी आहे जिथे आत्मविश्वास डळमळीत होतो. वाटते की आपण अयशस्वी झालो, पण स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तर मग दुसऱ्या कुणाचे पाय धरण्याची काय गरज. आजपासून ठरवा, मला फक्त एकच ठिकाण माहीत आहे जिथे माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, ते आहे अक्कलकोट. चला आता ही प्रभावी सेवा काय आहे ते पाहूया. नीट लक्ष द्या, कारण यात एकही चूक झाली तर परिणाम मिळणार नाही. प्रभावी सेवा कृती योजना. स्वामींची सेवा ही नेहमी साधी आणि सोपी असते, पण जिथे नियम कठोर असतात. ही सेवा तुम्हाला सलग 21 दिवस करायची आहे. 21 दिवस म्हणजे 21 जन्म सुधारण्यासारखे. सूर्योदयापूर्वी ऊर्जा. वेळ सकाळी 5 ते 6:30. स्वामी नामस्मरण 15 मिनिटे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून अगदी शांतपणे, कोणत्याही विचारात न अडकता स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा. मंत्र, फक्त एकच मंत्र. श्वास आत घेताना मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आणि श्वास सोडताना म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ. परिणाम, ही 15 मिनिटाची एकाग्रता तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल आणि स्वामींना तुमच्या कामासाठी, नोकरी किंवा लग्न मार्ग मोकळा करण्याची विनंती करेल. दुसरं, स्वामी चरित्र सारामृत. वेळ दुपारी किंवा संध्याकाळी. वाचन 30 मिनिटे. स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र वाचा. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर रोज एक अध्याय वाचा आणि लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर एक अध्याय वाचा आणि तो अध्याय तुमच्या आई वडिलांना वाचून दाखवा. टीप, वाचन करताना स्वामींनी भक्तांना कसे अनुभव दिले यावर लक्ष द्या. जर स्वामींचे भक्त यशस्वी होऊ शकतात तर मी का नाही, हा प्रश्न स्वतःला विचारा. स्वामींची आरती आणि प्रार्थना. वेळ संध्याकाळ 7 ते 8 दरम्यान. दीपक धूप. घरात एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचाही चालेल. तुपाचा दिवा हा साक्षात लक्ष्मीला आणि गुरुदेवांना आकर्षित करतो. प्रार्थना 5 मिनिटे. दिवा लावल्यावर स्वामींची आरती म्हणा. आरतीनंतर तुमच्या मागणीसाठी, नोकरी किंवा लग्न, स्वामींना हात जोडून अगदी स्पष्टपणे प्रार्थना करा. सर्वात महत्वाची गोष्ट, मी हे काम पूर्ण झाल्यावर अक्कलकोटला येऊन तुमचे दर्शन घेईन, असं स्वामींना म्हणा. यामुळे तुमचा संकल्प स्वामींच्या दरबारात त्वरित पोहोचतो. परिणाम आणि स्वामींचे तत्वज्ञान. आता तुम्ही म्हणाल, सेवा तर झाली, पण रिझल्ट कधी मिळणार. येतात स्वामींचे दोन महान शब्द, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे विश्वास. तुम्ही स्वामींची सेवा करत असताना मनात कोणत्याही संशय ठेवता कामा नये. सबुरी म्हणजे संयम. नोकरी किंवा लग्न हे एका रात्रीत होणार नाही. सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमचं काम थांबवायचं नाही. नोकरीसाठी अर्ज करा, इंटरव्ह्यू द्या, लग्नासाठी बोलणी सुरू ठेवा, पण तुमच्या मनात एकच खात्री ठेवा, मी सेवा करत आहे, आता रिझल्ट देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. तुम्ही तुमच्या प्रयत्नावर विश्वास ठेवता की फक्त स्वामींच्या कृपेवर? जेव्हा
तुम्ही दुसऱ्या कुणाकडे न जाता फक्त स्वामींवर पूर्णपणे अवलंबून राहता, तेव्हा स्वामी तुमच्यासाठी कर्तव्य म्हणून काम करतात. तुमचे अडलेले काम मार्गी लावणे ही स्वामींची जबाबदारी बनते. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं की ही सेवा किती सोपी आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले आहे. नोकरी किंवा लग्नासाठी कुठेही भटकू नका. फक्त 21 दिवस ही सेवा करा. आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो आज निराश झाला आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वामींचे माध्यम बना. तर आजपासून आपली सेवा सुरू करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.